आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मालेगाव शहरात नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई। कोम्बिंग व ऑल आउट ऑपरेशनमध्ये 15,92,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त, 9 आरोपी अटकेत। मालेगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच सराईत गुन्हेगारांना आळा घालणे आणि अवैध व्यवसायांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मालेगाव शहरात धडक कोम्बिंग व ऑल आउट ऑपरेशन राबवले। दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 2 वाजेपासून सकाळी 8 वाजेपर्यंत हे ऑपरेशन प्रभावीपणे राबविण्यात आलं। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक, शहरातील 8 पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, 22 दुय्यम अधिकारी आणि 154 पोलीस अंमलदार सहभागी झाले। ऑपरेशन दरम्यान मालेगाव शहरातील विविध भागांमध्ये सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली। अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर छापेमारी करण्यात आली, तर अवैध शस्त्रे बाळगणारे, मोटरसायकल चोरी करणारे आणि अभिलेखावरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। या कारवाईत 25 मोटरसायकली आणि 1 रिक्षा हस्तगत करण्यात आली। तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करत 11 तलवारी आणि 1 सुरा जप्त करण्यात आला। गुटखा तस्करी करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली। ऑपरेशन मध्ये तब्बल 15,92,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाई दरम्यान पवारवाडी पोलीस ठाण्यात 5, आयशा नगर पोलीस ठाण्यात 1 आणि आझाद नगर पोलीस ठाण्यात 1 असे एकूण 7 गुन्हे दाखल करण्यात आले असून या गुन्ह्यांमध्ये 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नाशिक खबर, मच्छिंद्र साळुंखे, निफाड तालुका प्रतिनिधी।